हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज रीडिंग अँड रायटिंग नंबर्स हे स्कॉलरशिपचा आपला जो सेकंड लेसन आहे रीडिंग अँड रायटिंग नंबर्स तो आपण आज सॉल्व करणार आहे. फक्त त्याच्या आधी इथे बघा, तुम्ही आय थिंक 10 लाखपर्यंत तुम्हीही शिकलेला असाल. ठीक आहे, 10 लाखपर्यंत तुम्ही आत्ता बघितले असतील. त्याच्या पुढे काय आहे बघा, म्हणजे 1च्या पुढे 70 आले की तो काय होतं आहे, 1 करोड होतं. त्याच्यानंतर 80 आले की काय होतं आहे, 10 करोड. आणि 90 आले की काय होतं आहे, अब्ज. तर इथपर्यंत तुम्हाला आहे स्कॉलरशिपमध्ये अब्जपर्यंत. तर हा प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सॉल्व करायला घेऊ. हाऊ आर द फॉलोइंग नंबर्स रिटर्न इन वर्ड्स. तर तिथे बघा, हे रिटर्न इन वर्ड्स हे कसे लिहिले आहेत ते आपल्याला फक्त सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे बघा, हा काय आहे, युनिट प्लेस, टेन्स प्लेस. इथे बघा, हे टेन्स प्लेस आहे. 3 कुठल्या प्लेस, 1 कुठल्या प्लेसला आहे, 100. 3 कुठल्या प्लेसला आहे, 1000, 0, 10,000 आणि कुठल्या लॅखला, म्हणजे हा काय झाला, 2 लाख झालं. सो 2 लाखचे 2 इथे आहेत बघा. मग 2,03,174 हा थर्ड ऑप्शन येणार आहे. सो इथे हे कलर करून घ्या. पुढे बघा काय आहे, 45,71,504. 45,71,000 पहिलाच ऑप्शन आहे. पुढचं बघा आता काय आहे, इथे बघा, आता इथे अब्जची टर्म आलेली आहे. तर इथे काय होतं, लॅख होतं. इथे 10 लाख होतं. इथे करोड होतं. इथे 10 करोड होतं, बरोबर. आणि इथे हे काय, अब्ज. सो 7 अब्ज 4 करोड 257. सो इथे बघा कुठे दिसतं आहे, 7 अब्ज. लॅख येणार आहे का, लॅखची टर्म येणार आहे का, नाही येणार आहे. सो 7 अब्ज 4 करोड 2500 येणार आहे का, नाही येणार आहे. सो 7 अब्ज 4 करोड 257, फोर्थवाला ऑप्शन बरोबर आहे. नंतर बघा काय दिलेलं आहे, हे 1. आता हे कुठली टर्म आहे ही, इथपर्यंत 10 लाख आहे. हे काय आहे, 1 करोड. सो 1 करोडचं बघा इथे एकच ऑप्शन आहे. सो 1 करोड आणि 10 इज अवर आन्सर. चला नेक्स्ट बघा काय आहे, 70 लाख 35,000 अँड 14. इथे कुठली टर्म आहे, 75 लाखची, सॉरी 70 लाखची, 70 लाख 35,000 अँड 14, बरोबर. 35,000 आहे. सो अँड 14 थर्ड ऑप्शन. 6 बघा काय आहे, विच नंबर विल ऑकर कॉन्झिक्युटिव्हली आफ्टर 5 करोड 9,77,599. आता हा नंबर आपण नंबरमध्ये लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला आपल्याला कळेल की कॉन्झिक्युटिव्हली पुढचा नंबर कुठला येणार आहे आपल्याला विचारलं आहे. तो हा जो नंबर आहे वर्डमध्ये दिला त्याच्यानंतरचा नंबर आपल्याला विचारला आहे कुठला येणार आहे. सो बघा 5 करोड, बरोबर. 90 लाख आहे का, त्याच्यानंतर नाही आहे, 9 लाख आहे. सो 5 करोड नंतर 0 येणार आहे 10 लाखच्या जागी, बरोबर. मग 9 लाख येणार आहे. नंतर काय आहे, 77,000. सो 10,000ची पण टर्म आहे, 7,000ची पण टर्म आहे, म्हणजे 1,000ची पण टर्म आहे. 77,599. सो हा नंबर बघा कुठला आला आहे. तर ह्याच्यानंतरची टर्म विचारली आहे, म्हणजे 599 प्लस 1 केलं तर काय होणार आहे, 600 होणार आहे. म्हणजे जिथे शेवटी 600 असेल ते आन्सर असणार आहे. सो कुठला आन्सर येणार आहे, 5 करोड 9,77,600. सो फर्स्ट ऑप्शन येणार आहे. जेव्हा आपण नंबर नंतरचा नंबर लिहायचा असतो आपण काय करतो, शेवटच्या डिजिटमध्ये +1 करतो, बरोबर. लास्ट क्वेश्चन आपला बघू. वाईल रायटिंग द नंबर 70 लाख अँड 7. 70 लाख अँड 7 कसं लिहिणार, 70 लाख 1,000च्या 2 टर्म, 100 आणि 10ची टर्म, आणि ही युनिट प्लेस 7,000 अँड 7. 70 लाख अँड 7 आपण असं लिहिणार. बट आता इथे काय सांगितलं, वाईल रायटिंग द नंबर 70 लाख अँड 7 आपण लिहून घेतला, बरं का. ईश्वरी रोट 1 0 लेस बिटवीन द 2 7. म्हणजे ह्या 2 7मध्ये तिने 1 0 कमी लिहिला. सो तो किती कमी लिहिला असेल तिने, 1 0 आपण इथला कमी करू. आता हा 0 आपण कमी करू आणि तिने असा नंबर लिहिला. बाय हाऊ मच इज द नंबर दॅट ईश्वरी रोट मोर ऑर लेस दॅन द गिवन नंबर. बघा आता तिने काय केलं आहे, हा नंबर लिहायचा होता, तिने हा लिहिला आहे. तर तो कितीने लेस लिहिला आहे किंवा कितीने मोर लिहिला आहे, जास्त लिहिला आहे.
ते आपण फाईन करायला काय करायला लागेल, दोघांमधला डिफरन्स काढायला लागेल. डिफरन्स काढू. 7 - 7 इज 0, ह्याचा 0, 0 - 0 इज 0, 0 - 0 इज 0, हे 0 इथे किती येणार आहे, 10 - 7 इज 3, आणि इथे येणार आहे 6, कारण इथे आपण एक बॉरो केला आणि हे 6 खाली येणार आहे. सो हे किती आलेलं आहे, 63 लाख आलेलं आहे. म्हणजे तिने नंबर कितीने कमी लिहिला, तिने 63 लाखनी नंबर तिने कमी लिहिला आहे, कारण तिने 1 0 कमी केला ना, म्हणजे याचा अर्थ अमाऊंट तो नंबर कमी झाला आहे. 0नी कमी 1 0 कमी केला आहे, म्हणजे 0 वाढवला असता तर तो नंबर मोठा झाला असता, पण तिने कमी केला आहे. सो इट इज लेस बाय 63 लाख. तर इथे 4th ऑप्शनला कलर करून घ्या. लास्ट क्वेश्चन बघा काय आहे 2.1चा. राईट द नंबर 90 लाख अँड 9 इन फिगर्स. 90 लाख अँड 9 इन फिगर्स. कसं लिहिणार 90 लाख, ही लॅकची टर्म आहे इथे, ही 1000ची. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. एक्सरसाइज 2.2 पण आपण सॉल्व करू आत्ताच. हाऊ इज द नंबर 15 करोड 1500 अँड 15 रिटर्न इन फिगर्स. 15 करोड आधी काय सांगितलं, हाऊ इज द नंबर 15 करोड. सो 15 करोड, त्याच्यानंतर डायरेक्ट 1500 आहे, म्हणजे जी करोड नंतर जी 10 लाखची टर्म असते आणि लॅकची टर्म असते तिथे काही नाही आहे. सो 2 0 आले. त्याच्यानंतर 1500 आहे, म्हणजे दोन्ही 1000च्या टर्म पण 0 आहेत, बरोबर. आणि मग 1500 आहे, आणि काय आहे 1500 अँड 15. सो 1500 म्हणजे काय येणार आहे, 1500 म्हणजे 1000च्या जागी येणार आहे. सो इथे 0 नाही येणार एक, बरोबर. हे 1500 अँड 15 हे झाले 1500 आणि हे 15. सो काय नंबर येतोय आपला बघा, ह्या कुठे येतोय, ह्या कुठल्या ऑप्शनमध्ये येतोय, 3 0, थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. पुढचा बघूयात. राईट द नंबर्स इन फिगर्स. 8 अब्ज 80,000 800 अँड 8 अब्ज. आता 8 अब्ज आधी बघा, 8 आपण आता उलटं सुरुवात करूयात, युनिट प्लेस आधी लिहूयात. 8 येत आहे, मग 800 आहे, म्हणजे 10च्या जागी काय आहे का, नाही आहे, मग 800च्या जागी आहे. 80,000 म्हणजे 1000च्या जागी काही नाही आहे, आणि 80,000 10,000च्या जागी 8 आहे, आणि 8 अब्ज. आता हे 80,000 नंतर काय येतं, लॅक येतं, त्याची टर्म 0 आहे. 10 लाख येतं, त्याची टर्म 0 आहे. करोड येतं, त्याची टर्म 0 आहे. 10 करोड येतं, त्याची टर्म 0 आहे, आणि मग 8 येतं. सो किती 0 आलेत बघा, 4 0, आणि मग 80,800. सो 4th ऑप्शन इज करेक्ट. हे असं तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व करताना हे करून बघा, त्याशिवाय कळणार नाही. राईट 8 लाख इन फिगर्स. आता 8 लाख इन फिगर्स म्हणजे 8 लाख तुम्ही आता इथे मागे बघितलं आहे की लॅकच्या पुढे, इथे लॅकच्या पुढे किती 0 येतात, 5 0 येतात. सो इथे 8च्या कुठल्या 8च्या पुढे 5 0 आहेत, याच्या पुढे. सो सेकंड ऑप्शन. पुढे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू इंडिकेट द नंबर 7,07,707. आता बघा इथे आपण परत उलटं सुरुवात करूया, युनिटपासून सुरुवात करूयात. 7 हे 7 लिहून घेऊ, बरोबर. 700 आहे, म्हणजे 10 प्लेसला काही आहे का, नाही आहे. 700 आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय आहे, 7000 आहे. सो 7000 आपण लिहून घेतलं, आणि त्याच्यानंतर 10,000च्या जागी काही नाही आहे. सो इथे 0 येणार आहे, आणि मग 7 लाख आहे. सो इथे काय येणार आहे, 10,000च्या इथे 10,000 नंतर 7 लाख, म्हणजे काय आलं बघा आन्सर, 7077 अँड 07. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. what will be the consecutive number after 75,09,535. इथे तुम्हाला कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ माहिती आहे का, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगेच एका नंबर नंतर येणारा लगेच दुसरा नंबर म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह. एका मागून एक लागून येणारे नंबर म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह. आता इथे बघा 75,09,535. आपण परत नंबर लिहून घेऊयात. 35 आहे, 500 आहे, 100ची टर्म दिलेली आहे, 9,000ची टर्म दिलेली आहे, आणि त्याच्यानंतर 10,000ची टर्म आहे का, नाही आहे. सो इथे 0 येईल, आणि मग नंतर काय 75 लाख. सो हे 75 लाख हा नंबर आहे.
ह्याच्यात +1 केल्यावर पुढचा नंबर येणार आहे. सो ह्याच्यात +1 केल्यावर इथे काय येईल 36 येईल. सो 4th ऑप्शन इज अवर आन्सर. पुढे बघा, राईट द नंबर 46,85,270 इन वर्ड्स. आता मी जसं रीड केला आहे तसाच नंबर इथे खाली असला पाहिजे. सो 46 लाख बघा इथे 46 लाख आहे, 85,000 आहे, 200 आहे आणि 70 पण आहे. सो पहिलाच ऑप्शन आपला मिळाला आहे आपल्याला आन्सर. पुढचं वाचायची गरज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पेअर. आता ह्याच्यामध्ये रॉंग पेअर कुठली आहे ते सांगायचं आहे. आता हा नंबर आधी आपण वाचू 12,34,789. सो हे बरोबर आहे का? 12,34,789. इथे पण पहिलाच ऑप्शन हा बरोबर आहे. सो आपल्याला रॉंग पेअर विचारलं आहे. सो हे येणार नाही आन्सर. हे बघा 12,43,897. 12,43,879 लिहिले बघा इथे. इथे काय आहे 97, इथे काय लिहिलं 79. सो हा ऑप्शन करेक्ट आहे. रॉंग पेअर विचारली आहे ना आपल्याला. सो हे आन्सर रॉंग आहे. पुढचे सगळे बरोबर आहेत. तर इथे आपला सेकंड लेसन आपला संपलेला आहे. तुम्ही ह्याची एकदा परत रिव्हिजन करा. हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही आधी करा आन्सर काय असेल आणि मग बघा की का मी जे लिहिलेला आन्सर तुम्ही काढलेला आन्सर बरोबर आहे का. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला मी शिकवलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.